नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी कोबीचा नाश्ता बनवणार आहे. त्यासाठी मी इथे कोबी घेतलेली आहे, कांदा आणि इथे गाजर घेतले, शिमला मिरची छान असं मी बारीक किसून घेतलेला आहे. इथं मी एक बाउल घेते. बाउलमध्ये ह्या सर्व भाज्या आपण ठेवायच्या. मिरची पण टाकते. इथे हिरवी मिरची छान अशी मी बारीक करून घेतली. आलं इथे किसून घेते. इथं मी टाकते थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद. इथं मी धण्याची पावडर घेतलेली आहे. इथं घेते थोडीशी बडीशेप. इथं मी घेते तीळ, सफेद तीळ घेतले अर्धा चम्मच. छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे भाज्यांना थोडंसं पाणी सुटतं, तर त्याप्रमाणे आपल्याला पीठ टाकायचं आहे त्यामध्ये. आणि छान असा पौष्टिक नाश्ता आहे. मिनटासाठी मी असेच ठेवते. इथे 2 मिनटं झालेली आहे. तर मी आता त्यामध्ये बेसन पीठ घालते. एक कप बेसन पीठ घालते. आणि अर्धा कप तांदळाचं पीठ. छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे मीठ घालून घेते. मसाला टाकते, थोडासा गरम मसाला. छान असं मिक्स करून घ्यायचं. मी कोथिंबीर घेते, बारीक चिरून घेतली कोथिंबीर. आणि थोडंसं पाणी टाकते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि थोडंसं हे असं हातावर घ्यायचं आणि अशा छान अशा टिक्की करायच्या. हे मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल पण छान असं तापलेलं आहे. तर एक मी टिक्की त्यामध्ये सोडते. एक बाजूने छान अशा शेकलेल्या आहेत. तर आता मी इथे पलटी करते.
इथे दोन्ही बाजूनी पण मी अशा अलटून पलटून भाजून घेतलेल्या आहेत तेलामध्ये छान अशा, आणि थोडंसं तेल टाकले, जास्त नाही तेल टाकलं। छान असा कोबीचा नाश्ता आपला तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।